मित्रांनो, उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे. उद्या सकाळपासून पर्यावरण वाचवा, झाडे वाचवा, पाणी वाचवा असे स्टेटस ठेवणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील. एवढंच काय, पेपरमध्ये पर्यावरणावरील मोठमोठे अग्रलेख छापून येतील, टीव्हीवर चर्चा बसतील, युट्यूबवर पॉडकास्टर येतील, पॉडकास्टवर अनेक लोक येतील आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे असे सल्ले देणारे लोक सुद्धा येतील आणि 2 दिवस पर्यावरणाची इतकी काळजी करतील की बस. पण मला एक प्रश्न पडतो की जर खरंच आपल्या भारतीयांना पर्यावरणाची एवढी काळजी आहे, तर पर्यावरणाचा विषय आपल्या देशामध्ये राजकीय विषय किंवा राजकीय मुद्दा का बनत नाही? त्यामागचं सत्य काय आहे माहिती आहे का? भारतामध्ये पर्यावरण या विषयावर कधी मतं मिळत नाहीत आणि ज्या मुद्द्यावर मतं मिळत नाहीत त्या मुद्द्याला राजकारणी गांभीर्याने घेत नाहीत. अहो, त्याहून मोठं दुर्दैव म्हणजे काय माहिती आहे का? आपल्या देशामध्ये जनता सुद्धा पर्यावरणाच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारत नाही. आता मुद्दा घ्यायचाच आहे तर आता सध्या सुरू असलेला गडचिरोलीचा घेऊयात. गडचिरोलीमध्ये ताडोबा आणि इंद्रावती या 2 महत्वाच्या व्याघ्र क्षेत्रांना जोडणारा जो टायगर कॉरिडॉर आहे, त्या ठिकाणी मायनिंग प्रकल्पाला परवानगी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि सुरुवातीला ज्या वन विभागाने सांगितलं होतं की हा टायगर कॉरिडॉर आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाला नुकसान होऊ शकतंय, त्याच वन विभागाने ते टायगर कॉरिडॉर नसल्याचं सांगितलेलं आहे फक्त काही महिन्याच्या अंतरामध्ये. असं नेमकं काय घडलं काही महिन्यामध्ये की बाबा तो टायगर कॉरिडॉर जो आहे तो बदलला, तो जंगलाचा भाग नाही, किंवा एका महिन्यात जंगल असं काय बदललं हेच कळत नाही. का वाघाने त्यांचा रस्ता बदलला, का कुणाच्या दबावाखाली तो अहवाल बनवण्यात आला किंवा ते रिपोर्ट बनवण्यात आलं? कारण जवळपास 940 हेक्टर वनक्षेत्र याच्या प्रभावाखाली येतोय अशी चर्चा होताना दिसते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो काय जमिनीचा तुकडा नाहीये आणि 940 हेक्टर काय छोटी जमीन नाहीये. आणि या जमिनीमध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, हरण म्हणजे संपूर्ण जंगलाची जी परिसंस्था आहे हे त्या कॉरिडॉरवर डिपेंडंट आहे. पण आपल्या जनतेला याचं काही पडलेलं नाहीये, कारण आपली जनता बिझी आहे. हिंदू, मुस्लिम, जात, धर्म, जिहाद, नेते, निवडणुका यामध्येच व्यस्त आहे. पर्यावरण हा विषय प्राधान्यक्रमात येत नाही. आणि जे लोक रस्त्यावर कचरा फेकतात किंवा कचरा फेकताना विचार करत नाहीत किंवा हजारो झाडांची कत्तली होताना त्यांना काही फरक पडत नाही, ते लोक पर्यावरणाच्या नावाने फक्त 1 दिवसाचे स्टेटस ठेवू शकतात किंवा पर्यावरण वाचवण्यासाठी ते कधी सरकारला प्रश्न विचारणार नाहीत. म्हणून मला वाटतं की भारतामध्ये पर्यावरणाचा विषय कधीच मोठा राजकीय विषय होणार नाही, कारण लोकांना हवा, पाणी, जंगल, वन्यजीव याची किंमत नाही. त्यामुळे राजकीय विषय हा कधीच होऊ शकत नाही. आणि लोकांना पर्यावरणाबद्दल जी जाण आहे ना ती एवढीच आहे, एवढी आपल्या देशात. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.